हिंदू धर्म संस्कृतीत गोमातेला आई म्हणलं जातं. 33 करोड देवी देवता त्या गोमातेमध्ये आहेत असं म्हणून गोमातेची पूजा केली जाते. या गोमातेला अन्नपूर्णा देखील म्हटलं जातं, कारण त्या गोमातेच्या दुधाने लाखो लोकांचं पोषण होत असतं. आध्यात्मिक, धार्मिक आणि सांस्कृतिक दृष्टिकोनातून गोमाता हिंदू धर्मात अत्यंत पवित्र आणि आदरणीय मानली जाते. आणि याच गोमातेला जर शहरामध्ये मोकाट प्रकारे फिरताना, निरागसपणे जर फिरताना पाहिलं, कुठंतरी एखाद्या कचऱ्यामध्ये काहीतरी सापडून खाताना बघितलं तर अतिशय मनाला वाईट वाटतं. नमस्कार, जय गोमाता. मी युवा कीर्तनकार सुमित महाराज डिसले आणि स्वागत आहे आपलं सर्वांचं कृपा भुवनेश्वराच्या युट्यूब चॅनलवर. मित्रांनो, आज बीड शहरामध्ये फिरत असताना बऱ्याच ठिकाणी अशा निरागस, मोकाट, काही गोमाता अतिशय वयाने वृद्ध झालेल्या, तर काही गोमातेला कुठंतरी काहीतरी दुखापत झालेली. एवढं मनाला वाईट वाटलं, कारण जर आपल्याला थोडंसं खर्चटलं तरी आपण त्या ठिकाणी दवाखान्यामध्ये जातो आणि त्याच्यावर उपचार घेतो. जोपर्यंत त्या गोमाता दूध देतात तोपर्यंत, आणि एकदा का वृद्ध झाली किंवा दूध द्यायची बंद झाली की देतात रस्त्यावर सोडून. पण या गोमातेकडं, या निरागस जनावरांकडे कोण पाहणार? अशा कचऱ्यात पडलेल्या काही पण वस्तू खाऊन आजारी पडतात किंवा प्लॅस्टिक सारखे काही पदार्थ त्यांच्या पोटात जातात. मित्रांनो, ही वस्तुस्थिती आहे. या निरागस प्राण्यांकडे सुद्धा लक्ष दिलं गेलं पाहिजे. सरकारने सुद्धा यांच्यासाठी काहीतरी व्यवस्था केली पाहिजे. ही जनावर आडवे जाऊन अपघात देखील होऊ शकतो. मित्रांनो, शहरामध्ये फिरणारी ही मोकाट जनावरे ही शहरातील एक मोठी गंभीर समस्या देखील आहे. या जनावरांमुळे शहरामध्ये अपघात, वाहतूक कोंडी किंवा रस्त्यावर गाडी चालवत असताना एखाद्या गाडीला आडवं गेल्यानंतर अपघात होणे, किंवा या मोकाट जनावरांमुळे खासगी मालमत्तेचे किंवा सार्वजनिक मालमत्तेचे जसे की बाग, फुले यांची नुकसान देखील होऊ शकते. यामुळे शहरातील नगरपालिका, महानगरपालिका यांनी या समस्येवर विचार करून यावर काहीतरी निर्णय घेतला पाहिजे. जसे की या मोकाट जनावरांना पकडून एखाद्या गोशाळेमध्ये ठेवणे, किंवा या जनावरांच्या सुरक्षेसाठी, संरक्षणासाठी एखादी संस्था निर्माण करणे. त्या संस्थेमार्फत मोकाट जनावरे सोडणाऱ्या व्यक्तींवर कायदेशीर कारवाई करणे, ज्यामुळे लोक त्यांना रस्त्यावर सोडणार नाहीत. मित्रांनो, ही समस्या फक्त बीड जिल्ह्याचीच नाही तर संपूर्ण शहरामध्ये अशाच प्रकारची परिस्थिती आहे. आणि तुमच्या निदर्शनात जर अशा काही मोकाट किंवा भाकड काही गोमाता असतील, काही अपंग, वृद्ध अशा प्रकारच्या जर गोमाता असतील, तर श्री क्षेत्र भुवनेश्वर संस्थान विजयनगर संस्थानाचे महंत बाळनाथजी महाराज डिसले यांच्या मार्फत अशा निरागस, वृद्ध, भाकड, अपंग गोमातेसाठी भुवनेश्वर गोशाळा चालवली जाते, ज्यामध्ये अशा प्रकारच्या 40 ते 50 गायी आहेत. या गायींचा सांभाळ श्री क्षेत्र भुवनेश्वर संस्थान मार्फत केला जातो. जर आपल्याही निदर्शनात अशा प्रकारच्या काही गोमाता असतील तर नक्की संपर्क करा. संपर्क नंबर तुम्हाला आपल्या चॅनलवर मिळेल. तर धन्यवाद मित्रांनो. जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये या गोमातेविषयी तुमच्या मनामध्ये काय विचार आहे हे कमेंटमध्ये नक्की सांगा. जय गोमाता, जय हिंदू राष्ट्र.